निर्मितीताई, तू अनेक नाटकांचे अनेकशे प्रयोग केलेले आहेस. दौऱ्यावरती कुठच्या नाटकाच्या दरम्यान असा काही एखादा प्रसंग किंवा किस्सा घडलाय का? असे खूप किस्से आहेत माझ्याकडे, पण एक किस्सा मी सांगते. एकदा असाच कुठेतरी आमचा प्रयोग होता आणि गंगूबाई मॅट्रिक नाटकाचा प्रयोग होता तो, आणि खूप प्रचंड गर्दी होती त्या प्रयोगाला. म्हणजे आमची बस त्या गावात शिरली तेव्हाच लोक बसलेली होती नाटक बघायला, एवढी गर्दी होती. नाटक सुरू केलं, त्यानंतर लोक जरा नाटकाकडे वळली. मग मी आले खाली आणि आलीच माझी एंट्री. मला सांगण्यात आलं होतं की खूप छोटं स्टेज आहे. त्या नाटकात हे होतं, मुलींचं हॉस्टेल होतं सेट, आणि त्याच्यात 4 कॉट्स लागायच्या, तर 2च लागल्यात, आता सांभाळून घ्या सांभाळून घ्या असंच सगळेजण सांगत होते. माझी एंट्री झाली, नाटक सुरू झालं. जराही हलता येत नव्हतं, जराही, कारण 6 मुली होत्या आणि 3 पुरुष होतो त्या नाटकात. तर कसं बसं चालू होतं नाटक, आणि एक सिरियस वाक्य होतं एका मुलीचं की त्या प्राजक्तानं आत्महत्या केली. आणि मी तिला विचारते, प्राजक्ता कोण ग? गंगूबाई तिला विचारते, आणि ती पाठीमागे फोटोला हात दाखवते आणि सांगते की ही प्राजक्ता. असा तो सीन होता. आणि आम्ही दोघी असं सिरियस होऊन ती मला सांगितलं तिने. मी विचारलं, कोण ग प्राजक्ता? तर ती म्हणाली ही. आणि तिथे फोटो नव्हता इथपर्यंत पण ठीक आहे. एक बॅकस्टेजवाला आला, तो एक बॅकस्टेजवाला आला फोटो घेऊन, त्यांनी फोटो ठेवला, तिचं वाक्य झालं, गेला तो निघून फोटो घेऊन. आणि आता आपण आमंत्रित करणार आहोत आपल्या पुढच्या अप्सरेला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नेहा पेंडसे हिचं. जापान में महाभयानक भूकंप और उसके बाद आई हुई सुनामी ने बहुत भारी तबाही मचा दी। अजनबी मोड़ है, खौफ हर ओर है, हर नजर पे धुआं छा गया, पल भर में जाने क्या खो गया, आसमां सर्द है, आहें भी सर्द है, तन से साया जुदा हो गया, पल भर में जाने क्या खो गया, सांस रुक सी गई, जिस्म छिल सा गया, टूटे ख्वाबों के मंजर पे तेरा जहां चल दिया, तू कहाँ छुपा है हमें पता, क्यों ना हमसे नजर फिरा, नूरे खुदा. ओ नजर करम फरमाइंदे, ओ दीनो धर्म हो जगाइंदे, ओ चलती हुई तन्हाइयाँ, रूठी हुई परछाइयाँ, कैसी उड़ी ये हवा, छाया ये कैसा समा, नूरे खुदा, नूरे खुदा,
नेहा, सगळ्यात आधी आम्हाला तुझं अभिनंदन करायचंय, कारण वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरालीच्या मंचावरनं वेगवेगळे नृत्य प्रकार सादर होतात हे जगजाहीर आहे, सर्वश्रुत आहे. पण सामाजिक जाणीव, सामाजिक बांधिलकी ठेवणारे नृत्य प्रकार सुद्धा सादर होतात हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. अधिक काहीही न बोलता आपण गुरूंचं मत जाणून घेऊया. मयूर, खरं सांगायचं तर हा कन्सेप्ट ऑब्व्हियसली हा टचिंग होता, खूप छान, आणि अशी नेहा वेगळी आज बघायला मिळाली याचा आनंद झाला. ऑल द बेस्ट. तू खूप मनापासून अख्खा परफॉर्मन्स केला स्नेहा. अगदी म्हणजे आम्ही फक्त रडत नाही आहोत इतकंच, म्हणजे फक्त परफॉर्मन्सचं बघायला झालं तर कंटेम्पररीचं जे परफेक्शन मी नेहमी फुलवाचं बघत आले ते मला थोडंसं मिसिंग दिसलं इथे. मी तेवढी एक गोष्ट सोडली तर इट वॉज व्हेरी टची, व्हेरी नाईस. नेहा आणि फुलवा, तुम्ही दोघींनी ही जी जपानवासियांना जी श्रद्धांजली अर्पण केली या डान्समधून, ती मला खरंच खूप भावली. खूप छान. नेहा, तुमचा हा परफॉर्मन्स नव्हता, एक प्रार्थना होती असं मला वाटतं. निसर्गाचा असा प्रकोप कधीही कोणाहीवर होऊ नये असं मला वाटतं. इतका हृदयस्पर्शी परफॉर्मन्स करत असताना नेहमी चान्सेस असतात की आपण थोडं कॅरीड अवे होऊ शकतो, पण नेहा मला तुम्ही कुठेही कॅरीड अवे झालेला दिसला नाहीत. थँक्यू. तुम्ही तुमचं भान ठेवलं. हृदयाला पोहोचणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि आपण सर्व मिळून प्रार्थना करायची आहे त्या सर्व आपल्या बांधवांकरता, जपानी बांधवांकरता. तुम्ही नटराजाच्या खाली ही प्रार्थना करत आहात, तर त्यामुळे तुमची ही प्रार्थना नक्कीच स्वीकारली गेलेली आहे नेहा. आणि या तुमच्या प्रयत्नाबद्दल, या तुमच्या कलाकृतीबद्दल फुलवा कम्या. नमस्कार, मी आहे नेहा पेंडसे आणि माझा कोड नंबर आहे 2. प्लीज 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 मला वोट करा आणि मला वोट करण्याकरता तुमच्या SMS मोडमध्ये जा मोबाईलच्या आणि टाईप करा EPE स्पेस नंबर 2 आणि पाठवा त्याला 57575वर. आणि जे MTNL आणि BSNL युजर्स आहेत त्यांना जर मला वोट करायचं असेल तर त्याचे डिटेल्स तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनच्या खाली स्क्रोलवर येत आहेत. तर प्लीज प्लीज मला वोट करा. थँक्यू.